मॉर्निंग. हा आहे डे 3 ऑफ राईड आणि आमचं सामान बघा हे असं इथे मांडलेलं आहे पूर्ण. सॅडल बॅग्स मी ऑलरेडी तिथे माझ्या बाईकला लावले आहेत आणि हे अजून एवढं सामान लावायचं आहे तिन्ही बाईक्सवरती. आजचा दिवस थोडा लाँग रायडिंग असणार आहे कारण अप्रॉक्स अराऊंड आपल्याकडे 8 to 9 hours ऑफ रायडिंग आहे आता, म्हणून एवढ्या सकाळी निघतं. बघूया, आपण कोस्टल रोड करणार आहोत तर त्यामुळे आपल्याला मोस्टली जेट्टीज आणि बीच साईड आपल्याला चालवायचं आहे. सो ट्राय करूया आपण मॅक्सिमम कवर करायला आणि जेवढे सिनिक स्पॉट्स असतील या व्लॉगमध्ये कवर करायला. तर पटकन चहा पितो आणि बाईकवर भेटूया. ते पूर्ण डेन्स फॉग आहे. घंटा काय दिसत नाही पुढचा रोड, ना खड्डा दिसतोय ना रोड दिसतोय. खड्डा 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 मोठा खड्डा. बहुत फॉग है रे बबुआ. पूर्ण मिररवर फॉग आलाय चायला. लेफ्टनेच या खड्डे आहेत राईटला. आले का? एक मिरर ब्लर आहे, एक मिरर चांगला आहे. एकच पुसायचा वेळ भेटली मला. आपण चाललेलो आहे दाभोळ जेट्टीकडे आणि समोर बघा हे मस्त असं किल्ल्यासारखं स्ट्रक्चर आहे. खतरनाक दिसतं एकदम. इथे लिहिलेलं आहे इन्फॉर्मेशन याची. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया नोटीस प्रोटेक्टेड मॉन्युमेंट. नाव नाही लिहिलं पण मॉन्युमेंटचं. पण मस्त मॉन्युमेंट आहे एकदम. खतरनाक आहे. फेन्सिंग वगैरे करून ठेवलेलं, लोक आत नको जायला म्हणून. गेट पण बंद आहे. वाडा टाईप आहे काहीतरी. चला आता पुढे जाऊया दाभोळ जेट्टीकडे. दाभोळ जेट्टी लेफ्ट. चलो. आपण आता पोचलेलो आहे दाभोळ जेट्टीला आणि इथे सनराईज होते आता. इथे उभं आहे बस स्टँडला. जेट्टी आमची जस्ट 10 मिनटामुळे चुकलेली आहे पण ठीक आहे, काय करणार, फॉग होता. तर आता डिसाईड केलं आहे की इथे मस्त असा एक छोटासा असा नाश्त्याचा स्पॉट आहे. ते बाईक्स मस्त असं पार्क केलेल्या आहेत. आता नेक्स्ट जेट्टी जी आहे ती आहे 8:30ला. तर ट्राय करतो आता की 8, 8:15 नाश्ता होईल सो दॅट ती जेट्टी तरी भेटेल आम्हाला. केस पूर्ण हे झाली हेल्मेटमध्ये. तर हालत अशीच होणार आहे पुढे. नाश्ता करून घेऊ आता पटकन. तर सुप्रभात मंडळी. आज आहे आपल्या राईडचा 3रा दिवस असं बघायला गेलं तर. आणि तुम्हाला दापोलीचा व्लॉग नक्की आवडलेला असेल. आता आपण जात आहोत जयगड जेट्टीकडे. जसं सकाळी सांगितलं आपले किलोमीटर आता झालेले आहेत 68.3 आणि आपण अराऊंड 6 वाजेपर्यंत घरातून निघालेलो आणि आता टाईम झालेला आहे 9 वाजायला आलेले आहेत. जयगड जेट्टीकडनं अराऊंड 2 तास आहे. तर आता आपण हळूहळू चाललो आहे गावागावातनं, समस्त रस्त्यातनं. दापोलीचे तुम्हाला शॉर्ट्स आवडलेले असतील आणि त्यात सगळे स्पॉट्सची नावं लिहिलेली आहेत. तर ट्राय करा जेवढं पॉसिबल होईल हे सगळे स्पॉट्स पण कवर करायला. जनरली लोक कडेवरचा गणपती आणि 1-2 स्पॉट्सच करतात. मी ट्राय केलं आहे जेवढं पॉसिबल होईल तेवढं की सगळे स्पॉट्स आपण विजिट करायला. तर नक्की विजिट करा. आता आपण जयगड जेट्टी थ्रू आपण आरेवारे गणपतीपुळे इकडनं असं करत पुढे जाणार आहोत. कोस्टल राईडच आहे आपली अशी समजू शकतात. हायवेने नाही जात आहेत आपण. येताना आपण राईड झाल्यावरती सुसाट हायवेने येणार आहोत. आतासाठी आपण कोस्टल रोड करतो आहे. मस्त मजा येते एकदम. सकाळचे 9 वाजलेत तरी
असं वाटत नाही आहे अजून 9 वाजले. असं वाटलं आहे की 7:30-8च वाजलेत. कोवळं कोवळं ऊन असं पडतं आहे मस्त. आणि गावागावातले रस्ते धमाल येते एकदम चालवायला. थर्ड डे असल्यामुळे बॉडी अशी आता थोडी ॲडॅप्ट झालेली आहे. त्यामुळे हे दुखणं पण काय होत नाही अजून तरी. आणि आय होप की नकोच होऊ दे. आता जाऊया जयगड जेट्टीकडे. मध्ये काय इंटरेस्टिंग आलं तर मी नक्की कवर करेन. नाही तर आपण मग डायरेक्ट जेट्टीमध्येच बाईक टाकू. कारण काय इंटरेस्टिंग असं तरच दाखवण्यात मजा येते. नाही तर मग नुसतं ब्लॉग कितीच करणार. रोड कितीच बघणार. तुम्ही पण कंटाळणार रोड बघून. तर नमस्कार मंडळी. आपण क्रॉस केलेलं आहे हेतवी गाव. आणि जेट्टीचा टाईम आपलं जी जयगडची जेट्टी आहे त्याचा टाईम चुकल्यामुळे आपण डिसाईड केलेलं आहे आपण रोडने जाणार आहोत, जेट्टीने नाही जाणार आता. मग कारण ती जेट्टीचं जे टाईम आहे मी सांगतो टू बी ऑनेस्ट. जेट्टी आम्ही पोचलो अराऊंड एक 10:30ला आणि सॉरी 11:15ला. आणि 11:15लाच ती जेट्टी गेलेली. आणि नेक्स्ट जेट्टी होती ती 11:15ला होती. मग आम्ही विचार केला एवढं थांबण्यापेक्षा आपण रोडने जाऊया मजा करत. म्हणून रोडने चाललो आहे. आणि आता आम्ही कुठे आहोत टू बी ऑनेस्ट हे आम्हाला पण नाही माहिती. फक्त गुगल मॅप्स लावलेलं, ते पण ऑफलाईन डाउनलोडेड आहे. ते रूट फॉलो करत चालतो आहे. पूर्ण दोन्ही बाजूला काहीच नाही आहे. जंगल हे पूर्ण सुकलेली गवतं आहेत, बाकी काय नाही. आणि छोटासा रोड आहे एकदम. अगदी म्हणजे मला वाटतं एक गाडी जाईल. समोर आलं तर एकाला तरी खाली उतरायलाच लागेल. आणि ट्रक असेल मोठा तर एकच जाईल. पण रोडची कंडिशन मस्त एकदम. आणि डांबरी रोड आहे त्यामुळे मस्त एकदम गाडी प्लांटेड चालते. मजा येते जी चालवायला, खरंच खूप मजा येते. म्हटलं जरा थोडं चिल वातावरण आहे म्हणून म्हटलं जरा छोटासा एक व्लॉग करूया आपण, एक सेक्शन, जेणेकरून तुम्हाला पण असं नको वाटायला की अरे हा आत्ता तर इथे होता लगेच पोचला, पण असं नको व्हायला. म्हणून तर नाही, आम्ही तेवढं चालवतो. प्रत्येक वेळी मी टाईम सांगायला मे बी विसरत असेल किंवा ते राहून जात असेल, पण वेळ लागतो बऱ्यापैकी. व्हिडिओमध्ये ते समजत नाही तुम्हाला वाटत असेल आम्ही खूप फास्ट चालवतो, आम्ही खूप पटापट कवर करतो. असं नाही आहे. टाईम बऱ्यापैकी लागतो त्याला, कारण आम्हाला पण तेवढं चालवायला लागतं. शिवाय सामान लोड करा अनलोड करा हे पण आलंच, कुठे काही लागलं वगैरे तर तो वेळ तिथे जातोच. बट आता आपण एन्जॉय करतो आहे फुल. ऊन वरती आहे बट तरी असं वाटत नाही आहे, कारण गावातनं चाललो आहे आपण, तर जरा पण ऊन असं फील नाही होतं मला अजून तरी. 11:30 वाजलेत तरी पण. हेच परवाच्या सिच्युएशनमध्ये मला तर घामच फुटलेला बापरे. बट आज एकदम चिल आहे. खूप मजा येते चालवायला. बघूया आता आपल्याला आरेवारीला जायचं आहे. आता आय होप आपण भर दुपारात आरेवारीला उभं नसो, नाही तर आपली बँड वाजणार आहे तिकडे. आरेवारे झालं एकदा की मग परत आपण बहुतेक हायवेला लागणार आहोत आणि तिकडनं पुढे जाणार आहोत. किंवा जर आतला कोणता रस्ता भेटला तर मग आतल्या रस्त्याने जाऊ. या राईडचा सोल पर्पज असा हा नव्हता आमचा की हे डेस्टिनेशन्स कवर करायचे.
बट सोल पर्पज हा आहे की आम्हाला फिरायचं आहे, पूर्ण कोकण करायचं आहे, पूर्ण बॉर्डरपर्यंत करायचं आहे आम्हाला. मस्त सुट्टी टाकलेली आहे अचानक भयानकमध्ये आणि आम्ही आता पूर्ण फिरण्याच्याच मूडमध्ये आहोत. काल पण आमचा रेस्ट डे होता, तरी पण अख्खं दापोली ऑलमोस्ट ट्राय केलं कवर करायला. आपण उभे आहोत आता अरे वारेला, आपला ड्रोन आहे इथे. ट्राय करूया एक मूविंग शॉट घ्यायला, बघूया कसा येतो. आता तसा टाईम झाला आहे दुपारचे 1:30 वाजायला आलेले आहेत आणि आपण भर उन्हात आरेवारीला उभे आहोत. पण ठीक आहे, समुद्राची थंड हवा येते त्यामुळे एवढं काय नाही. मस्त आपली बाईक पार्क्ड आहे इथे, मस्त वाटतं एकदम. चला आता तुम्ही हा शॉट एन्जॉय करा. Lions roaring in the morning sun, searching for a longer day. People feeling like the light has just come. We must never stop the way. Birds chirping and I hear my name, grasping into life. Life is happy but it's so insane. We must merely make a start. Savannah, I'm coming home. Savannah, we'll never be alone. Savannah, the beauty of the world. Savannah, let's all take a walk. तर आता आम्ही बसलो आहे आरेवारेच्या सिनिक स्पॉटवरती. असं इथे बसायचं आहे, समोरच अख्खा बीच दिसतो पूर्ण. इथे थोडं आता नारळ पाणी पिऊ, हायड्रेट होऊ, कारण पूर्ण डिहायड्रेट झालं आहे, एवढा ऊन आहे ना. पण हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. तर तिथे पूर्ण असे समुद्राच्या लाटा दिसत आहेत, जाम मजा येते चालवायला. तर आत्ता आम्ही पोचलो आहे राजापूरच्या 20 किलोमीटर आधी. चहासाठी एक ब्रेक घेतलेला आहे, 4 वाजलेत कारण. मस्त चहा आणि कांदाभजी खाऊया आपण इकडे. मस्त. आपण आता परत जॉईन झालेलो आहे मुंबई गोवा हायवेला. टाईम झाला आहे 5:51. किलोमीटर आजच्या दिवसात केलेले आहे 295 आणि आपण आता पोचत आहोत कणकवलीकडे. कासारडे मागे गेलेले आहे आणि आता आपण पोचतो आहे कणकवलीकडे. मोस्टली आपण आता इकडेच स्टे घेऊ आणि उद्या ट्राय करू कासारडे किंवा कणकवली एक्सप्लोअर करायला आणि त्याच्यानंतर डिसाईड करू काय करायचं आहे. पूर्ण हफ्ता आहे आपल्याकडे मजा करायला. आजचे तुम्हाला ड्रोन शॉट आवडले असतील, नक्कीच आवडले असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा. आज आपला हॉल्ट आहे इथे. आपण ओझरआमच्या जवळ आहोत आणि आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत कुणकेश्वर आणि आजूबाजूची काही मंदिरं. आणि तिकडे कोस्टल लाईनची जो बीचेस आहेत तिथे पण आपण थोडा वेळ ट्राय करणार आहोत स्पेंड करायला आणि शूट वगैरे करायला बरंच काही. सो लेट्स सी कसा होता आजचा दिवस. तर तुम्ही जर कुणकेश्वरला जात असाल तर पोखरगावचं सिद्धिविनायक मंदिर जे आहे हे इथे जायला नक्की विसरू नका. आणि या मंदिरचं असं वैशिष्ट्य आहे की इथून पूर्ण असं हे पाणी येतं आणि हे बघा पाणी केवढं क्लिअर आहे. आतमध्ये मासे दिसतात आपल्याला. इथे एक पिंड आहे आणि तिथे एक शंकराची मूर्ती आहे मस्त अशी. आणि हे मंदिर जे आहे यायला तुम्हाला असं पूर्ण खालती यायला लागतं शिडीतनं. तर कुणकेश्वरला जात असाल तर नक्की या मंदिराला विजिट करून दर्शन करायला विसरू नका.
आम्हाला पण रस्त्यात दिसलं म्हणून आम्ही चाललो आहे एक्सप्लोअर करत करत. बट खूप मस्त आहे, मजा येईल तुम्हाला. तर आपण फायनली पोचलो आहोत कुणकेश्वर मंदिराकडे. आज सोमवार आहे तरी एवढी गर्दी नाही आहे, त्यामुळे दर्शन पटकन होईल आज. लास्ट टाइम पण तशी एवढी गर्दी नव्हती भेटलेली. कडनं समुद्राचा जो व्ह्यू आहे तो खूप खतरनाक आहे. तो तर दर्शन आपलं झालेलं आहे आणि आता आपण आहोत समुद्राच्या एक्झॅक्ट समोर उभे. हा व्ह्यू बघा तेवढा मस्त आहे. इकडनं पूर्ण अख्खी कोस्टलाईन दिसते आणि माझ्या मागे हे मंदिर खूप मस्त वाटतं आहे. दुपारचे 12 वाजले तरी एवढं ऊन नाही वाटत आहे, एवढं एक्सपेक्टेड होतं. मस्त वाटतं एकदम, दर्शन करून पण एकदम भारी वाटतं आणि जराही गर्दी नव्हती, पटकन दर्शन झालं. तर आम्ही आहोत आता निवती बीचवर आणि आम्हाला जायचं होतं किल्ल्यापर्यंत, पण हवा जास्त असल्यामुळे बोट्स अलाउड नाही आहेत, कोणतीच बोट जात नाही आहे. तर आम्ही बीच बघून फक्त रिटर्न चाललेलो आहे. आता आपण जातो कणकवली साईडला आणि बघूया मग रस्त्यात काय स्पॉट भेटला तर आपण तो कवर करूया. आणि आज आपण हिमालयनवर चाललो आहे ॲज अ पिलियन, त्यामुळे जास्त मोठं ब्लॉग तुम्हाला नाही दिसणार याच्यामध्ये.